पोटामध्ये जर आपल्या केस गेला तर ही जर नॉर्मल वाटणारी जी गोष्ट आहे ती आपल्याला अत्यंत त्रासदायक ठरते. आणि पोटामध्ये कोणाच्या केस गेलाय हे आपण असं सांगू शकत नाही, कारण तो ना सोनोग्राफीमध्ये दिसतो ना एंडोस्कोपीमध्ये दिसतो. आणि त्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे पोटाचे त्रास हे होऊ शकतात. आणि आपण असं सांगू शकत नाही की माझ्या पोटामध्ये केस गेलेला आहे किंवा नाही गेलेला आहे. आपण आपल्या खाण्यामधून आपल्या पोटामध्ये केस जाऊ शकतो, किंवा आपले जे पाळीव प्राणी असतात त्याचा एखादा केस जाऊ शकतो. दुधामधून गाई किंवा म्हशीचा केस हा आपल्या पोटामध्ये जाऊ शकतो. किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मटणामधून सुद्धा आपल्या पोटामध्ये केस जाऊ शकतो किंवा गेलेला असू शकतो. आणि हा जर पोटामध्ये आपल्या केस गेलेला असेल तर त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला मी आता सांगतो. म्हणजे तुम्हाला या पोटामध्ये केस गेल्याचे जे दुष्परिणाम आहेत ते तुमच्या लक्षात येतील. आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर तो प्रत्येकाने करायला पाहिजे, कारण आपल्या पोटामध्ये केस गेलाय का नाही गेलाय हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं प्रत्येकाने हा उपाय जर केला तर ही समस्या तुमची पोटामध्ये केस गेल्याची पूर्णपणे नष्ट होऊ शकते आणि तुम्हाला जो त्रास आहे तो तुमचा निघून जाऊ शकतो. असाच एक पेशंट मी पाहिला ज्याला पोटाचे अनेक त्रास होते. म्हणजे खाल्लं का लगेच उलट्या व्हायला सुरुवात व्हायची किंवा मळमळ व्हायची, पोटदुखीचा त्रास सुरू व्हायचा. एकतर डाव्या बाजूला दुखायचं, कधी उजव्या बाजूला दुखायचं. आणि त्यासाठी त्यांनी खूप सारे दवाखाने केले होते, एंडोस्कोपी केली होती, सोनोग्राफी केली होती, परंतु त्याला रोगाचं निदान झालं नाही. आणि त्यानंतर मी त्याला हा उपाय सांगितला. त्यांनी हा उपाय 3 दिवस केला आणि त्यानंतर त्याची पोटाची समस्या जी आहे ती कायमस्वरूपी निघून गेली. त्याच्या पोटामध्ये सुद्धा केस गेलेला असावा आणि म्हणून त्याला तो त्रास होत असावा, आणि म्हणून त्याला मी हा उपाय सांगितला होता. आणि त्याचा तो केस पूर्णपणे निघून गेला आणि त्याला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. जर तुमच्याही पोटामध्ये चुकून कुठल्याही प्रकारचा केस गेलेला असेल तर तुम्हाला सुद्धा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही साईडला दुखू शकतं. पोटाला मध्ये सूज येते, ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होतो, गॅसेस होतात, खाल्लेलं पचत नाही, पोट दुखायला लागतं खाल्लं की, किंवा मळमळ होते, किंवा संडासला पातळ होतं. आणि हा जो पोटामध्ये केस गेलेला असतो तो सहजासहजी बाहेर येत नाही, तो आतडीला चिटकून राहतो. आता बरेच जण असं सांगतात की पोटामध्ये केस गेल्यानंतर आळूची भाजी खाल्ली का केस बाहेर पडतो. बरोबर आहे, परंतु तुम्हाला माहिती असावं लागतं की पोटामध्ये आपल्या केस गेलेला आहे आणि मग तुम्ही तात्काळ ती भाजी जर खाल्ली तर तो केस बाहेर जातो. परंतु जुन्या काळात कधी तुम्हाला पोटामध्ये केस गेलेला असेल आणि तो जर आतडीला चिटकून राहिलेला असेल तर तो केस अशा रीतीनं बाहेर येत नाही. त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक उपाय करावा लागतो. आणि आपल्याला माहिती नसतं की पोटामध्ये केस गेलेला आहे, म्हणून प्रत्येकाने हा उपाय करणं गरजेचं आहे. तुमची पोटदुखीची समस्या, कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी समस्या, गॅसेसची समस्या, शिवाय मूळव्याधाची समस्या सुद्धा यांनी पूर्णपणे निघून जाणार आहे. मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे त्याने. आपण कितीही प्रकारच्या गोळ्या औषधं दवाखान्यामध्ये गेलो तरी या प्रकारच्या पोटामध्ये केस गेलेल्या केसेसमध्ये यश येत नाही. त्यासाठी आयुर्वेदिक उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि हा आयुर्वेदिक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना गेलाय नाही गेलाय आपल्याला माहीत नाही, प्रत्येकाने करा. तुमच्या पोटाच्या 99% समस्या या उपायाने पूर्णपणे निघून जातील. मूळव्याधासारखी समस्या सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला या ज्या बिया दिसत आहेत या बिया लागणार आहेत. या बिया इतक्या औषधी आहेत की याने पोटामध्ये गेलेला जो केस आहे त्याचं पाणी होऊन जातं, किंवा तो एकतर आपल्याला टॉयलेटद्वारे पडून जातो. या ज्या बिया तुम्हाला दिसत आहेत या आहेत जांभळाच्या बिया. जांभळ सहजरित्या उपलब्ध होणारं फळ आहे. आता ज्यांना जांभळाच्या बिया उपलब्ध होणार नाही त्यांना जांभळाची पावडरसुद्धा वापरता येणार आहे. ती कशी वापरायची आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर या जांभळाच्या बिया आपल्याला आणायच्या आहेत. त्याच्यावरचं पातळ आवरण असतं ते काढायचं आहे. त्याच्यामध्ये असा हिरवा मगज आपल्याला निघतो. हा हिरवा मगज आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. त्याचे लहान लहान तुकडे तयार करायचे आहेत. आणि जर तुम्हाला बिया उपलब्ध नाही झाल्या तर पावडरचा सुद्धा वापर कसा करायचा ते सांगणारच आहे. तर या बियाचे तुकडे करून घ्या. आणि त्याच्यानंतर हा जो दुसरा घटक आपल्याला याच्यासाठी लागणार आहे उपायासाठी, हे आहे सैंधव मीठ किंवा खनिज मीठ. सहजरित्या किराणा दुकानामध्ये आपल्याला हे मिळतं, ते आणायचं आहे. आणि तव्यावर आपल्याला काय करायचं आहे, या जांभळाच्या बिया भाजायला टाकायचे. त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सैंधव मीठ टाकायचं आहे. हे आपण नंतर चाळणीनं गाळून घेणार आहोत. सैंधव मिठामध्ये या ज्या जांभळाच्या बिया आहेत त्या चांगल्या रीतीनं मंद आचेवर आपल्याला भाजायच्या आहेत. खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही, मंद आचेवर भाजायच्या आहेत. या जांभळाच्या ज्या बिया आहेत त्या ओल्या असतील तर त्या पूर्णपणे वाळल्या पाहिजेत या सैंधव मिठांमध्ये गरम होऊन. या पद्धतीनं आपल्याला भाजायचं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या रीतीनं भाजून घेतल्यानंतर सैंधव मीठ आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. चाळणीनं चाळून घेतलं की ते सैंधव मीठ वेगळं होतं, त्याला मिठाची चव लागलेली राहते जांभळाच्या बियाला. आता या जांभळाच्या ज्या बिया
तयार झालेले आहेत. या जांभळाच्या बियामध्ये मधुमेह नाशक गुणधर्म असणार आहेत, मूतखडा नाशक गुणधर्म असणार आहेत, अतिसार किंवा संग्रहित टाईपचे जे आजार आहेत, यकृत रोग असेल, हे सर्व कमी करणारे गुणधर्म या बियामध्ये तयार झालेले असणार आहेत. या जांभळाच्या बियामध्ये एक हेल्दी कंपाऊंड्स असतं जे तुमच्या शरीरामधून हानिकारक केमिकल्स बाहेर काढण्याचं काम करतं. त्याचबरोबर जांभळाच्या बियामध्ये अल्कलॉइड्स नावाचं जे केमिकल असतं ते तुमच्या पोटामध्ये गेलेल्या केसाचं पाणी करतं किंवा त्या केसाला बाहेर करण्याचं काम करतं. शिवाय याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबरसुद्धा असतात ज्यामुळं तुमची पचनसंस्था ही चांगली होते, आतडे एकदम हेल्दी होतात आणि त्यामुळं गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतील तर ते दूर होतात. म्हणून या बिया आपल्याला खायच्या आहेत. आता कशा खायच्या आहेत? तर हे जे आपण तुकडे केलेले आहेत हे 5 ते 6 तुकडे आपल्याला काय करायचे आहेत? संध्याकाळी झोपण्याच्या आधी आपल्याला खायचे आहेत किंवा सकाळी उपाशीपोटी आपल्याला खायचे आहेत. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला काही खायचं नाही, पाणी पिऊ शकता. आता हे 5 ते 6 दिवस सलग करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या पोटामधले केस असतील, मूतखड्याचा त्रास असेल किंवा इतर पोटाचे जे त्रास असतील ते पूर्णपणे निघून जातील. मूळव्याधीसारखा जो रक्त पडण्याचा त्रास आहे तो तर 2 दिवसामध्ये पूर्णपणे बंद होईल. आता ज्यांना जांभळाच्या बिया उपलब्ध होणार नाहीत त्यांनी काय करायचं आहे? तर त्यांना आयुर्वेदिक दुकानामध्ये जांभळाच्या बियाची पावडर मिळते, ती घ्यायची आहे. आता त्याचा वापर कसा करायचा आहे? तर 1 चमचाभर पावडर काय करायचं आहे आपल्याला? तव्यावर भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त भाजायचे नाही, हलकीच भाजून घ्यायचे, काळी पडू द्यायची नाही. थोडीशी गरम करून आपल्याला थोडीशी चांगल्या रीतीनं ती भाजून घ्यायची आहे आणि ही 1 चमचाभर भाजलेली पावडर आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं म्हणजे अगदी नॉर्मल आपल्याला सैंधव मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे, चांगल्या रीतीनं हलवून घ्यायचं आहे आणि हे संध्याकाळी झोपताना किंवा सकाळी उपाशीपोटी आपल्याला प्यायचं आहे. हा उपायसुद्धा पावडरीचा उपायसुद्धा आपल्याला 6 ते 7 दिवस करायचा आहे. यामुळे सुद्धा तुमच्या पोटामध्ये जर केस गेलेला असेल तर तो पूर्णपणे निघून जातो. आता हा जो उपाय आहे तो लहान मोठ्या सर्वांना करता येतो, तर प्रत्येकाने हा उपाय करणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, दवाखान्यामध्ये जातो, पोटाच्या समस्येसाठी विविध प्रकारच्या सोनोग्राफी करतो, महागडे औषध घेतो, परंतु पोटामध्ये चिकटलेला जो केस आहे त्याचं निदान आपल्याला होत नाही. सोनोग्राफीमध्ये दिसत नाही, एंडोस्कोपीमध्ये दिसत नाही आणि त्यामुळं हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती होती, निदान न होणाऱ्या आजाराची माहिती होती. या प्रकारे तुम्हीही सुद्धा सर्वांनी हा उपाय करणं गरजेचं आहे. हा उपाय करा. प्रत्येकापर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा, कारण पोटामध्ये गेलेला केस आपल्याला दिसत नाही, त्याचे त्रास आपल्याला जाणवतात आणि याच्याकडे आपलं दुर्लक्ष जातं. आपण दुसऱ्याच वेगळ्याच दृष्टीने त्याचे निदान करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा उपाय प्रत्येकाने करा. प्रत्येकापर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.